वृषभ राशी म्हणजे स्थिरता, शांतता, सौंदर्य आणि कठोर परिश्रम. पण 2026 हे वर्ष या स्थिर राशीसाठी अचानक जीवन बदलणाऱ्या घटनांचं केंद्रबिंदू ठरणार आहे. मागील जन्माचे अधुरे कर्म, निसर्गाचं संतुलन, ब्रह्मदेवांची योजना आणि आकाशात तयार होणारे अद्भुत ग्रहयोग हे सर्व मिळून तुमच्या आयुष्यात एक असा क्षण घडवणार आहेत जो संपूर्ण नशिबाची दिशा बदलू शकतो. या लेखात आपण सखोलपणे पाहणार आहोत की वृषभ राशीसाठी 2026 हे वर्ष का आणि कसं अद्वितीय ठरणार आहे. कोणते कर्मशक्तीचे संकेत आहेत, कोणते ग्रहयोग काम करत आहेत आणि कसे हे सर्व मिळून एका झटक्यात तुमचं जीवन बदलून टाकणार आहेत. नंबर 1 आहे वृषभ राशीचा आध्यात्मिक प्रवास. मागील जन्मातील अधुरं स्वप्न. वृषभ राशी ही पृथ्वी तत्वाशी संबंधित राशी आहे आणि पृथ्वी स्थिर असते, पण तिच्याही गर्भात हलका ज्वालामुखी असतोच. वृषभ जातक दिसायला स्थिर वाटतो, पण त्याच्या आत खोलवर विचारांचा, भावना, कर्म आणि संकल्पांचा सागर लपलेला असतो. पूर्वजन्मात वृषभ जातकांनी केलेल्या सेवाभाव, परोपकार, अधुरी राहिलेली कर्तव्य या सर्वांचा हिशोब या जन्मात होतोय. मागील जन्माचे संकेत. एखाद्या व्यक्तीशी अधुरी राहिलेली नाळ पुन्हा जोडली जाणार. जुने स्वप्न पूर्ण करण्याची संधी पुन्हा मिळणार. पूर्वजन्मीच्या गुरूंचा आशीर्वाद मिळणार. कर्माचं चक्र पूर्णतेकडे जाणार. कर्माचं एक गूढ चक्र असतं जे कधीच थांबत नाही. तुमच्या मागील जन्माच्या काही नोंदी आता पूर्ण होणार आहेत. तुमच्या जीवनात अचानक अशी व्यक्ती किंवा घटना येणार जी त्या अधुऱ्या गोष्टी पूर्ण करेल. तुम्हाला कदाचित वाटणारही नाही की ही गोष्ट तुमच्या आधीच ठरलेली होती. नंबर 2 आहे ग्रहांची अद्भुत मांडणी. ब्रह्मांड तुमच्यासाठी तयार आहे. गुरुचा प्रभाव. गुरु हे ज्ञान, समृद्धी, सौभाग्य आणि धर्माचे प्रतीक आहेत. 2026 मध्ये गुरु वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहेत किंवा त्यांच्या राशीला पूर्ण दृष्ट ठेवणार आहेत. यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती होईल. नवीन ज्ञान मिळेल, जीवनातील मार्गदर्शक मिळेल, अडथळे दूर होतील. शनीची विशेष भूमिका. शनी म्हणजे कर्माचा न्यायाधीश. त्याचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा जुने पाप पुण्यांचे हिशोब समोर येतात. शनी तुमच्यावर प्रसन्न झाल्यास चुकीचे आरोप मागे घेतले जातील. न्याय मिळेल, विलंबाने का होईना पण यश मिळेल. राहू केतूचा प्रभाव. राहू आणि केतू हे छायाग्रह जीवनातील गूढता, अप्रत्यक्षितता आणतात. त्यांच्या गोचरामुळे अचानक विदेश प्रवासाची संधी येईल. जुना मित्र किंवा शत्रू परत येईल. गुंतवणुकीत अपेक्षित यश मिळेल. नंबर 3 आहे तुमचं नशीब एका क्षणात बदलणार. जे घडणार आहे ते तुम्ही कधीच पाहिलं नाही. एक क्षण जीवन बदलणारा क्षण. एका क्षणात आयुष्य बदलतं हे अनेकदा ऐकलंही आहे, पण 2026 मध्ये वृषभ राशीच्या जातकांनी ते अनुभवणार आहेत. जसं एखाद्या मुलाखतीत कॉल जीवनभरासाठी नशिबाचं वळण आणेल. अचानक जुना पैसा मिळेल. एखादी ओळख आयुष्यभरासाठी दैवत ठरेल. अनुभवातील बदल. शरीरात नवं चैतन्य जाणवेल. झोपेत किंवा ध्यानात ब्रह्म साक्षात्कार होईल. जुनी स्वप्न पुन्हा वास्तव्यात येतील. नशिबाने दिलेलं उत्तर. खूप वर्ष जी उत्तरं मिळाली नाहीत त्या प्रश्नांची उत्तरं अचानक मिळतील. कधी कधी उत्तरं दुःखद असतील, पण त्यातही मार्गदर्शन लपलेलं असेल. जीवनाचं नवं पान सुरू होईल. नंबर 4 आहे एकापेक्षा एक मोठ्या आनंदाच्या बातम्या. जुनी गुंतवणूक यशस्वी होईल. नवा व्यवसाय सुरू करून पैसा मिळेल. भागीदारीतून लाभ. कौटुंबिक सौख्य. विवाहाची चर्चा यशस्वी होईल. संतती प्राप्ती. कुटुंबात एकत्रित आनंद. समाजात प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळेल. लोक तुमचं मत विचारतील. नेतृत्वाची संधी मिळेल. विदेश प्रवास. अचानक विजा मंजूर होईल. विदेशात काम, शिक्षण, स्थायिकतेच्या संधीही मिळतील. नंबर 5 आहे एक गुपित उलगडणार. सत्याचं दर्शन होणार आहे. दडपलेली सत्य समोर येणार. जुनी फसवणूक उघड होईल. कोणी खोटं बोललं होतं ते कळेल. कुटुंबातील गुपितं समोर येतील. आत्मविश्वासात वाढ होईल. सत्य जाणून घेतल्यावर तुम्ही मोडणार नाही तर अजून मजबूत व्हाल. तुम्हाला कळेल की ब्रह्मदेवाने तुम्हाला एका मोठ्या सत्यासाठी तयार केलं होतं. नवीन दिशा. सत्य समोर आल्यावर जीवनाची दिशा बदलेल. एखादी जुनी सवय सुटेल आणि एखादा नवा मार्ग सापडेल. नंबर 6 आहे आत्मजागृती आणि आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात. नव्या जीवनाचा आरंभ. ध्यान, योग, साधना यामध्ये मन रमेल. धर्मग्रंथ वाचायला आवडेल. संयम, त्याग आणि प्रेम वाढेल. मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधावंसं वाटेल. ब्रह्मांडाशी एकात्मता जाणवेल. अहंकार कमी होईल. देव स्वप्नात दर्शन देतील. पूर्वजांचा आशीर्वाद जाणवेल आणि जीवनाला एक नवा अर्थ मिळेल. नंबर 7 आहे विशेष उपाय. ब्रह्मदेवांचे मार्ग. दैवी लक्ष्मीचा आशीर्वाद. शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी पूजन करा. कमळाचं फूल वाहा आणि गुलाबी वस्त्र धारण करा आणि रोज ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः 108 वेळा जपा. गुरुवारच्या दिवशी गुरुपूजन करा. दानधर्म करण्यासाठी स्त्रीधनाचं रक्षण करा. अन्नदान करा. विद्यार्थ्यांना मदत करा. पितृ आशीर्वादासाठी पितृपक्षात पिंडदान करा. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. नंबर 8 आहे तुमचं नशीब लिहिलं गेले. वृषभ राशीसाठी हे वर्ष म्हणजे केवळ भविष्य नाही तर पूर्वजन्माचं समाधान आहे. तुमचं जीवन एका झटक्यात, एका प्रसंगाने, एका आशीर्वादाने बदलणार आहे.
तुम्ही ज्या गोष्टींसाठी डोळे भरून वाट पाहत होतात त्या सर्व एका मागोमाग तुमच्यासमोर येणार आहेत. हे विसरू नका, तुम्ही जे गमावलं होतं त्याहून अधिक ब्रह्मदेव देणार आहेत. तयार राहा, कारण तुम्हाला जे मिळणार आहे ते केवळ तुमचंच आहे आणि ते मागील जन्माच्या अधुऱ्या प्रवासाचं अंतिम उत्तर आहे. ओम नमः शिवाय. ब्रह्मदेव तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्ट देतात, कारण ते तुमचा पूर्ण जीवन प्रवास आधीच पाहून ठरवतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीच्या अंगठी जर हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.